दिनांक 15 मे रोजी संध्याकाळी सुमारे 8:30च्या वेळेस पंचवटी येथील समृद्धी ज्वेलर्स हिरावाडी येथे सशस्त्र दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता। यामध्ये दुकानामध्ये मास्क लावलेले सशस्त्र दरोडेखोर घुसले होते आणि त्यांनी पिस्तूलचा धाक टाकून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने पळवण्याचा प्रयत्न केला। परंतु दुकानातील तेथील जे वर्कर्स होते त्यांनी नेटाने त्यांचा प्रतिकार केल्यामुळे त्यांना कुठलीही मालमत्ता लुटता आली नाही। या प्रकरणामध्ये अज्ञात आरोपींच्या विरुद्ध दरोड्याचा प्रकार केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणामध्ये विशेष म्हणजे कुठलाही सुगावा नव्हता। या आरोपींकडे कुठलाही मोबाईल नंबर त्यांचा सुरू नव्हता। क्राइम ब्रांच युनिट 1 आणि युनिट 2 या पथकांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्याचबरोबर पंचवटी पोलीस स्टेशन यांनी देखील याच्यामध्ये मेहनत घेतली। सर्वांनी मिळून 500 पेक्षा जास्त कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे सतत ढुंडाळले आणि त्यावरून त्यांनी आरोपींचा माग काढत काढत शेवटी या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी हा गुन्हा केला अशा 6 पैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। हे 2 आरोपी पंजाब येथील आहे, एक आरोपी मोहाली येथील आहेत आणि दुसरा एक पटियाला येथील आहे। दोनही आरोपी जे ताब्यात घेतलेत अटक केले ते रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत। त्यांनी वारंवार असे गुन्हे केलेले आहेत आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा सुगावा नसताना हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आरोपींची ओळख 2010 मध्ये जेलमध्ये अंबाला जेलमध्ये झाली होती। त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते। त्यांनी ठरवलं की आपण एकत्रित कुठेतरी दरोडा करायचा। त्या उद्देशाने ते पंजाबवरून निघाले। पंजाबवरून निघतानाच त्यांनी त्याच वेळेस त्यांचे मोबाईल बंद केले पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून आणि ते सुरुवातीला मुंबईला आले। मुंबईला येऊन त्यांनी परत नाशिक गाठलं। नाशिकला त्यांनी इथल्या ठिकाणांची रेकी केली। त्यांनी रेकी करून हे जे ज्वेलर्सचं दुकान आहे ते रोडवर असल्यामुळे इथून पळून जाणं सोपं आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी इथे दरोडा करायचं ठरवलं। त्यांनी नाशिकमध्ये इथे येऊन लॉजमध्ये थांबले। नंतर त्यांनी इथूनच 2 बाईक चोरी केल्या आणि त्या 2 बाईकवर ते त्या दुकानापर्यंत आले होते आणि दुकानामध्ये येऊन त्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला। रिव्हॉल्वरचा धाक दाखवला। कारागिरांनी वर्कर्सनी प्रतिकार केल्यामुळे त्यांना काही लुटता आलं नाही, त्यामुळे त्यांना आहे त्याच रिकाम्या हाताने त्यांना परत जावं लागलं।